मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा डी स्टोरी टेलर या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे कर्णिकांड भाग 6. पण गोष्ट सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलच्या बटनला प्रेस करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. संभेरावने आपल्या भावाच्या रावसाहेबांच्या आयुष्यात एक भयंकर असे वादळ निर्माण केले होते, ज्याची सुरुवात कधीही होणार होती. त्या वादळात आता कोण कसा कधी भरडला जाणार हे फक्त त्या विधात्यालाच ठाऊक होते. सायंकाळची वेळ होती. सरू फुले वेचण्यासाठी रानात गेली होती. विविध प्रकारची फुले पाने तिने आपल्या टोपलीत भरली होती. मात्र ती पुरेशी नसल्याने ती अजून जास्त फुले तोडण्यासाठी थांबली होती. सूर्य आता बऱ्यापैकी डोंगराआड गेला होता. त्याची तांबूस किरणे आकाशात आपले सोनेरी बाण एकामागून एक सोडत होते. हवेत गार वारा सुटला होता. ती फुले तोडण्यात व्यस्त होतीच की अचानक तिच्या कानावर एका व्यक्तीची किंकाळी पडली. अचानक आलेल्या आवाजाने ती एकदम दचकली आणि भिरभिरत्या नजरेने तिने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. ती मुख्य रस्त्याच्या बाजूने धावत होती. काही अंतर गेल्यानंतर तिला रावसाहेब दिसले. त्यांची अवस्था पाहून नक्कीच काहीतरी वाईट घडले असणार याची सरूला जाणीव झाली आणि ती अजून वेगाने त्यांच्या दिशेने धावत सुटली. तिथे गेल्यानंतर तिला दुसरा धक्का बसला. खाली जमिनीवर अमित पडला होता. त्याचे अंग थरथर कापत होते. रावसाहेब, काय झालं यांना? सरू प्रचंड घाबरली होती. अगं पोरी, याला साप चावलाय आणि आमची गाडी बी तिकडं मागं बंद पडली आहे. रावसाहेबांनी घाबरत तिला घडलेली घटना सांगितली. ती ऐकताच सरूच्या पायाखालची जमीन सरकली. ही जागा गावापासून थोडी दूर होती. रावसाहेबांनी आपल्या गड्यांना फोनवरती निरोप कळवला होता, मात्र त्यांना येण्यासाठी वेळ लागणार होता. त्यापूर्वी काही अघटित घडू नये हीच रावसाहेब प्रार्थना करत होते. सरूने पाहिले तर त्याच्या पायाला साप चावला होता. सापाचे 2 ठळक दात अगदी स्पष्ट दिसत होते. सरू पटकन खाली बसली आणि तिने टरकन आपली ओढणी फाडली आणि त्याचा एक तुकडा जखमेच्या थोडा वरती अगदी करकचून बांधला, ज्यामुळे विषप्रवाह वरच्या दिशेने जाणार नाही असा त्यामागचा प्रयत्न होता. रावसाहेब फक्त तिच्या कृतीकडे पाहत बसले होते. पुढच्या क्षणाला सरूने अमितच्या पायातून आपल्या तोंडाद्वारे विष काढायला सुरुवात केली. इतक्यात रावसाहेबांच्या कानावर गाडीचा आवाज आला. त्यांनी वळून पाहिले तर रावसाहेबांचे गडी गाडी घेऊन आले होते. इकडे विषाचा थोडासा अंश सरूच्या शरीरात गेल्याने ते बेशुद्ध झाली होती. रावसाहेबांनी पटकन दोघांना गाडीत टाकले आणि दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर रावसाहेबांना बोलवून घेतले. रावसाहेब, अमितच्या पायाला ती पट्टी कोणी बांधली होती? डॉक्टर म्हणाले. त्या सरूने बांधली बघा. काय झालं डॉक्टर? काय गंभीर बाब आहे का? रावसाहेबांचा चेहरा अजूनच काळजीत बुडाला. नाही रावसाहेब, उलट खूप चांगलं केलं बघा. त्याने अमितच्या शरीरात विष जास्त पसरलं नाही, त्यामुळे धोका टळला बघा. त्या मुलीचं कौतुकच करायला पाहिजे. खूप मोठं धाडस केलं तिने. डॉक्टरांनी आपली बाजू मांडली. 2 दिवस दोघांना दवाखान्यात ठेवून दुसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आले. 2 दिवस रावसाहेबांच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. त्यांना 2 रात्रीत रावसाहेबांनी बरंच काही विचार करून ठेवलं होतं. अमितची हालत ठीक झाल्यानंतर रावसाहेब आणि संभेराव सरूच्या घरी गेले. सरू आपल्या घराच्या अंगणात काहीतरी काम करत होती. आपल्या दारावर रावसाहेब आणि संभेराव आलेले पाहताच तिने झटकन आपल्या हातातले काम बंद केले आणि दोघांना विनम्रपणे नमस्कार केला आणि आपल्या घरात बोलवले. घरात सरूचे वडील रावसाहेबांना पाहताच गडबडीने उठून बसले.
सरूने त्या दोघांना बसायला जागा केली आणि स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली. थोडा वेळ सरूच्या बाबांची चौकशी केल्यानंतर रावसाहेबांनी सरळ मुख्य मुद्द्याला हात घातला. गुरुजी, मी आपल्याकडं आपल्या पोरीचा हात मागायला आलोय. रावसाहेबांचे हे बोल ऐकताच जोशी गुरुजी तर पहिल्यांदा एकदम ताडकन उठले. त्यांना त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ते फक्त डोळे मोठे करून त्या दोघांकडे पाहत होते. इकडे स्वयंपाकघरात असलेल्या सरूच्या कानावर रावसाहेबांचे बोल पडले होते. तिला सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे धक्का बसला होता. तिला एकीकडे आश्चर्य आणि एकीकडे आनंदही झाला होता. संभेरावही अवाक होऊन आपल्या भावाकडे पाहत होता. रावसाहेबांच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं याचे मुळात जोशी गुरुजींना कोडे पडले होते. त्यांना असं निरुत्तर झालेलं पाहून रावसाहेबांना राहवलं नाही. काय झालं गुरुजी, कसला विचार करताय? जोशी गुरुजींना जे समोर घडत आहे त्यावर काय प्रतिक्रिया द्यावे हेच उमगत नव्हते. रावसाहेबांचे गावावर असलेले उपकार आठवून त्यांच्यासारखा देव माणसाचा शब्द नाकारणे जोशी गुरुजींना पटत नव्हते. त्यांनी त्यांचा निर्णय सर्वस्वी आपल्या मुलीवर सरस्वतीवर सोपवला. संभेरावांना मात्र रावसाहेबांचा हा निर्णय अजिबात मान्य नव्हता. पण ते आता लगेच या गोष्टीला विरोध करू शकत नव्हते. थोड्या वेळाने सरस्वती सर्वांसाठी चहा घेऊन आली. सरूला पाहताच रावसाहेबांनी तिला समोर बसायला सांगितले आणि आपल्या मनातली गोष्ट तिला बोलून दाखविली. तसेच या गोष्टीसाठी तिच्यावर कसलीही जबरदस्ती नाही याचेही आश्वासन दिले. थोड्या वेळासाठी सरू शांत बसली आणि आपले वडील जे ठरवतील तो निर्णय मला मान्य आहे असे सांगितले. जोशी गुरुजींना हे ऐकून आनंद झाला होता. त्यांच्या मनावरचे ओझे उतरल्यासारखे झाले होते. अमितचे स्थळ नकारण्याचा काहीच प्रश्न नव्हता. रावसाहेबांनीही त्यांच्याकडे सरूशिवाय एकही गोष्ट मागणी केली नव्हती आणि आनंदाने भरलेल्या मनाने ते वाड्यात परतले. इकडे संभेरावही आपल्या घरी परतला होता. त्याच्या चालीचा वेग आणि चेहऱ्यावरचा राग यावरून त्याच्या मनात असलेला राग स्पष्ट दिसत होता. घरात आल्यानंतर सुजाता त्याच्यासाठी पाण्याच्या तांब्या घेऊन आली. मात्र रागाने पेटलेला संभेरावने तो तांब्या धाडकन समोरच्या भिंतीवर आपटला. त्याचा तो रुद्रावतार पाहून सुजाता घाबरून मागे सरकली. अव काय झालंय असं चिरडायला? सुजाता म्हणाली. दादा त्या जोशाच्या पुरीला आपली सून करायचे म्हणतोय अन हे मला अजिबात चालणार नाही. सुजातालाही हे ऐकून आश्चर्य वाटले होते. तिला रावसाहेबांच्या वागण्याचे कोडे उमगत नव्हते. रात्र झाली आणि दोघांनी माळावरच्या त्या झोपडीकडची वाट धरली. रागाच्या आगीत पेटलेल्या संभेरावच्या पायाला आज चांगलाच वेग आला होता. वाटेतले काटेकुटे याची त्याला कशाचीही पर्वा नव्हती. म्हातारीच्या झोपडीजवळ येताच त्याने मोठ्याने म्हातारीला हाक मारली. थोडा वेळ गेला आणि झोपडीचे दार उघडले. म्हातारी बाहेर आली. संभेराव लाल भडक डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. तो पुढे काही बोलणार इतक्यात म्हातारीच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडले आणि ती खी खी करत मोठ्याने हसू लागली. खेळ सुरू झालाय. रावसाहेबांनी पूर्ण विचार करून घेतलेला निर्णय त्यांनी कौशल्याबाई आणि अमितला सांगितला. अमितच्या मनात सरूने आधीच घर केल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कौशल्याबाईच्या आपल्या पतीवर, रावसाहेबांवर आणि त्यांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे त्यांनाही रावसाहेबांचा हा निर्णय अगदी मनापासून आवडला होता. वाड्यात आता आनंदाचे वारे वाहू लागले होते. मात्र लवकर या सुखाच्या वाऱ्याची झुळूक थांबणार होती. रावसाहेबांच्या वाड्यातल्या सुखाला ग्रहण लागणार होते.
त्यांच्या या सुखावर त्यांच्याच भावाने नांगर फिरवला होता याची त्या कुटुंबाला अजिबात कल्पना नव्हती. संभेरावने रावसाहेबांच्या वाड्यात त्या शेडमध्ये त्या बाहुलीच्या रूपात साक्षात मरण नेऊन ठेवले होते. ते ठेवून तो वाड्याबाहेर गपचूप बाहेर पडला होता. जाताना त्याने आपल्याला कोणी पाहणार नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली होती. मात्र त्याच्या या हालचालीवर 2 डोळे नजर ठेवून होते. स्वयंपाकघरात मंदा आपल्या कामात गुंग होती. अचानक समोरच्या खिडकीतून तिच्या नजरेला काहीतरी खटकले आणि तिने हातातले काम थांबवून खिडकी हलकीशी उघडली. समोर संभेराव शेडकडे जाताना दिसत होते. त्यांच्या हातात एक काळी पिशवी होती. मात्र त्यांच्या चालीत आणि नजरेत वेगळाच भाव होता. कोणी आपल्याला पाहू नये याची काळजी घेत होते. शेडमध्ये गेल्यानंतर ते काही वेळाने बाहेर आले. यावेळी मात्र त्यांच्या हातात ती काळी पिशवी नव्हती. बाहेर आल्यानंतर त्यांनी कोणाला तरी खुणवले आणि वाड्यात बाहेर पडू लागले. मंदाने मान तिरकी करून पाहिले तर त्या सुजाता मालकीण होत्या. आपल्याच भावाच्या घरात असं काही चोरपावलाने वागणे मंदाच्या मनात शंकेचे घर करून गेले आणि त्या शेडमध्ये त्यांनी ती पिशवी का ठेवली असावी असाही प्रश्न तिला पडला होता. घरात कोणाला सांगावं तर सगळे तिलाच बोलतील या भीतीमुळे मंदाने गपचूप त्या शेडमध्ये जाऊन काय ते पाहायचे ठरवले. रात्र झाली. सगळेजण जेवण करून आपापल्या खोलीत जाऊन निजले होते. वाड्यातले गडी माणसंही झोपी गेले होते. मंदाने एक वेळ सगळीकडे चक्कर मारून सगळं काही शांत झाल्याची खात्री केली आणि अंगावर एक चादर घेऊन ती वाड्याबाहेर पडली. वाड्यातले दिवे विझले होते. मात्र वाड्याच्या बाहेर असलेल्या खांबावर दिवा पेटलेला होता. त्याच्या पुसटसा प्रकाश वाड्याच्या अंगणात पसरला होता. आकाशात चंद्राची आज गैरहजेरी होती. काळ्या ढगांनी त्याला आपल्या काळ्या बाहुपाशात जखडून ठेवले होते. सगळीकडे किर्रकाडोक आणि शांतता पसरली होती. बाहेर येताच गार वाऱ्याचा एक झोत मंदाच्या शरीराला झोंबू लागला. तशी तिने अंगावरची चादर अजून घट्ट केली. पुन्हा एकदा सगळीकडे नजर फिरवून मंदाने आपले पाऊल शेडच्या दिशेने सरसावले. तिला पाहणारे कीटक, पक्षी, झाडे मनातून सारेजण मंदाला तिकडे न जाण्यासाठी आक्रोश करत असतील असा त्या वातावरणात त्या साऱ्यांचा आवाज घुमत होता. मंदा हळूवार पावले टाकत त्या शेडजवळ गेली. मागे एकदा नजर टाकून तिने शेडची कडी उघडायला सुरुवात केली. रात्रीच्या त्या भयान शांततेत दाराची कडी कर वाजत मोठ्याने आवाज करत होती. कडी उघडून मंदा पटकन आत गेली आणि दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावताच आतल्या घनदाट अंधारात ती बुडून गेली. आपल्यासोबत आणलेली विजेरी तिने बाहेर काढली आणि खटकन बटन दाबून तिचा प्रकाश समोरच्या वस्तूवर पडला. विजेरीच्या प्रकाशात तिने आजूबाजूला पाहिले आणि खाली पडलेली पिशवी तिच्या नजरेस पडली. पिशवीच्या शेजारीच एक काळ्या रंगाचे कापड पडले होते. मंदा आता आजूबाजूला काही वेगळं मिळतंय का ते पाहू लागली. मात्र शेतीच्या आणि मोडकळीस आलेल्या वस्तूशिवाय तिला काही मिळाले नाही. आपण उगाचच काहीतरी भलतंच विचार केला असा विचार करून ती बाहेर पडण्यासाठी माघारी वळली आणि तिच्या मागे अचानक काहीतरी उभे असल्याची चाहूल तिच्या मनाला लागली. एका क्षणात तिच्या अंगावर घामाचे थेंब जमा झाले. ती जागच्या जागी गोठून गेल्यासारखी उभी राहिली. तिच्या मानेवर सतत गरम हवेचा झोत पडताना तिला जाणवत होता. तिला मागे वळून पाहण्याची सुद्धा भीती वाटू लागली होती. तरीही हिम्मत करून तिने मागे वळून पाहिले आणि एक भयंकर जीवघेणी किंकाळी तिच्या तोंडून त्या शेडमध्ये घुमली. मात्र त्या किंकाळीला त्या शेडपुरतीच मर्यादा होती.
तिच्या समोर अतिशय भयंकर किळसवाणे रूप असलेले पिशाच्च उभे होते. त्याच्या जबड्यातून हिरवागार द्रव्य बाहेर पाझरत होता. त्याचे लाल भडक डोळे मंदाकडे दात विचकत पाहत होते. मंदा पुढे काही हालचाल करण्यापूर्वीच त्या पिशाच्याने आपली तीक्ष्ण दात तिच्या मानेत रुतवले. मंदाची ती वेदनाई किंकाळी तिच्या घशातच अडकून राहिली. मंदाचे गोरेपान अंग हळूहळू पांढरे फटक पडू लागले. तिच्या डोळ्याची पापणी हळूहळू बंद होऊ लागली. तिच्या शरीरातून पूर्ण रक्त ओढून घेतल्यानंतर त्या पिशाच्याने तिचे निर्जीव शरीर बाजूला ढकलून दिले. त्याचे ते 2 सुळेरूपी दात आणि जबडा रक्ताने माखलेला होता. आपल्या मोठ्या काळ्याभोर जिभेने त्याने ते रक्त पुसून घेतले आणि पुढच्या क्षणाला त्या शेडचा दरवाजा उघडला गेला. ते पिशाच्च मुक्त झाले होते. त्याच्या तोंडाला आता मानवी रक्ताची चटक लागली होती. एका भयानक पर्वाला सुरुवात झाली होती. त्या बिचाऱ्या मंदाचा नाहक बळी गेला होता. दुसऱ्या दिवशी सर्वजण उठले होते, तरीही मंदाचा आवाज अजूनही वाड्यात धडकला नव्हता. इतर वेळी तिच्या बडबडीने वाडा दुमदुमून जात होता, मात्र आज सगळं कसं शांत झालं होतं. चहाचा येणारा सुवासही आज वाड्यात पसरला नव्हता की स्वयंपाकघरात तशी काही हालचाल जाणवत नव्हती. रावसाहेबांच्या चहाची वेळ उलटून गेली तरीही मंदाने चहा न दिल्याने कौशल्याबाई चिडल्या होत्या. झपझप पावले टाकत त्या स्वयंपाकघरात गेल्या, मात्र स्वयंपाकघर एकदम चिडीचूप होते. बाकीच्या गड्यांनाही मंदाबद्दल काहीच माहिती नव्हती. अचानक एक गडी जोरात ओरडत वाड्याच्या आत धावत आला. त्याची एकंदरीत अवस्था पाहता त्याने काहीतरी भयंकर पाहिलं असावं असं स्पष्ट दिसत होतं. धावत येऊन तो सर्वात आधी रावसाहेबांकडे धावला. मालक मालक. रावसाहेबांच्या समोर जाऊन तो बोलण्याचा प्रयत्न करत होता, मात्र आधीच घाबरलेला आणि त्यात जोरात धावल्याने त्याचा ऊर भरून आला होता. अरे काय झालं तुला? एवढं काय झालं ओरडायला? रावसाहेब त्याला थांबवत म्हणाले. मालक, ते शेडमध्ये मंदा. तो एवढंच बोलला आणि सगळेजण त्या शेडकडे धावले. शेडचे उघडे दार साऱ्यांच्या मनात नको नको ते वाईट विचार आणत होते. रावसाहेब आणि अमित शेडमध्ये गेले आणि पुढच्या क्षणाला त्यांचे डोळे भीतीने मोठे झाले. समोरचे दृश्य पाहून त्यांच्याही अंगाचा थरकाप उडाला होता. समोर खाली जमिनीवर मंदाचे पांढरे फटक पडलेले प्रेत पडले होते. त्वचा पांढरी पडून सुकून गेली होती. जणू काही रक्ताचा थेंब अनथेंब तिच्या शरीरातून ओढून घेतला असावा. रावसाहेबांना अजूनही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मंदा मोलकरीण असली तरीही ती वाड्यातील एक सदस्य होती. तिच्या अशा मृत्यूने रावसाहेब आणि वाड्यातील सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया या कथेच्या पुढील भागात.